नीट 2024च्या एक्झाममध्ये जो घोटाळा झालेला आहे असं सर्वजणांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आपण खूप सारे व्हिडिओज बघितले असताना यूट्यूबवरती, न्यूज चॅनलवरती. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो एक सोल्युशन ओरिएंटेड व्हिडिओ होणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज मी आलेलो आहे विद्यारत्नाचे डायरेक्टर सरांकडे, सतीश पवार सरांकडे. जाणून घेऊया त्यांचं याच्यावर काय मत आहे. तर नमस्ते सर, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. नमस्कार. आणि सर्वप्रथम आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची मला, की आत्ता जस्ट मी आलतो इथं 5-10 मिनिट सर म्हणले वेट कर. तर मी तिथं DSP मध्ये गेलो सरच्या तिथं. तर तिथं काहीच बाकी डिस्कशन नाही. विद्यार्थी म्हणजे 11वीचे विद्यार्थी जे होते ते पण नुसतं त्यांचं तेच चाललंय, या क्वेश्चनचा आन्सर मी हे सरला हे विचारायचे. दुसरं डिस्कशनच नाही तिथे अजिबात. आता बाकी म्हणजे रिडिंग वगैरे टाईप आहे तिथे थोडंसं बसण्यासाठी, तर काहीच दुसरं डिस्कस नाही, ओनली स्टडी. तर ही शिस्त कुठनं लावली सर तुम्ही अशी 11वीच्या विद्यार्थ्यांना? ते पण रिपीटचे तरी असतात जरा. म्हणजे कसं आहे की जर आपण विद्यार्थ्यांमध्ये ते स्वप्न प्रभावीपणाने पेरलं आणि ते लातूरमध्ये विशेषतः असते विद्यारत्न अकॅडमीमध्ये त्यांचा प्रवेश कुठल्या भूमिकेतनं झालेला आहे हे विद्यार्थ्यांना कन्व्हिन्सिंगली जर आपण सांगू शकलो तर सहजासहजी म्हणजे त्यांच्यामध्ये ते हे होतं, इन्कल्केट होतं आणि त्यामुळं विद्यार्थी अगदी प्रभावीपणाने खूप डेस्परेटली आणि इगरली अभ्यासाला लागतात. त्याचंच हे चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसलं की त्या डिस्कशन रूममध्ये, डाऊट सॉल्व्हिंगच्या रूममध्ये प्रत्येक विद्यार्थी हा स्टडी ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास करताना किंवा चर्चा करताना तुम्हाला प्रामुख्यानं दिसलेला. आणि एकदा एखाद्या गोष्टीची रुजवात जर झाली, ते रुजवलं गेलं तर मग त्याला फार काही एका जनरेशनकडे, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे हे होत राहतं, ट्रान्सपोर्ट होतं. ते त्याच्यातनं ते तुम्हाला पाहायला मिळतं. फर्स्ट टाइम म्हणजे मी सांगितलं ना युट्यूबवर वगैरे काही विषय नाही, असं सहज गेलो ऍज अ स्टुडंट गेलो मी तिथं आणि बघितलं तर म्हणजे आश्चर्याचे घेतलं. कारण सगळ्या रिडिंग मध्ये वगैरे कुठं असं एवढी शिस्त नाही. पण इथं कोणी असं सुपरविजनला पण नाही, तरी पण मॅथमॅटिकली असते तशी शिस्त. तेच म्हणजे इथे येण्याची भूमिका त्यांची काय असली पाहिजे, उद्देश काय असले पाहिजे हे अगोदर आपण क्लिअर करतो. शिक्षक तिथे डाऊट सॉल्व्हिंगसाठी कंटिन्युअस उपलब्ध आहे, तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये ती शिस्त आपोआप त्यांच्यामध्ये येते आणि तेवढ्या आणि म्हणूनच त्याचीच परिणिती हे श्री विद्यारत्नाच्या या स्वरूपामध्ये जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये पाहिजे. खूप जास्त युनिक गोष्ट वाटली म्हणून मी सांगावं म्हटलं. तर आता टॉपिक वरती परत येऊया. तर सर नीट 2024 मध्ये जे घोटाळा झाला किंवा असे जे स्कॅम वगैरे म्हणतात, तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? की याच्यावरती चर्चा खूप मोठ्या स्वरूपामध्ये झालेली आहे. मग बिहारमध्ये पेपर फुटला असेल, गोधरामध्ये काहीतरी सेंट्रल लँग्वेज बोलणं असेल किंवा ते 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स असतील. आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे एक मोठ्या स्वरूपामध्ये जे विद्यार्थी नीट देतात त्यांच्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये एक विद्रोहाची भावना निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण जरी समजा विद्रोहात्मक भूमिकेमध्ये विद्यार्थी आणि पालक जरी गेलेले असले तर एक खूप महत्वाचा फॅक्टर याच्यामधला व्हॉट इज द सोल्युशन आणि ते काय असलं पाहिजे. एकूण आतापर्यंतच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये फाईल झालेल्या आहेत. इनिशियली अनेक लोकांनी वेगवेगळ्या हायकोर्ट्समध्ये ते पिटिशन दाखल केलं, परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकदा शेवटी की तुम्ही सगळे त्या संदर्भामधले पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये एकत्रितरित्या पाठवून द्या. आणि अकॉर्डिंगली आता सगळ्या हायकोर्टामधले पिटिशन सुप्रीम कोर्टाकडे आणि सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सातत्यानं सध्या चर्चा होती. परंतु 2 ते 3 हिअरिंग्ज आहेत आतापर्यंतच्या. पहिल्या हिअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की काउन्सिलिंगला आपण स्टे देणार म्हणून काउन्सिलिंग चालू आहे. दुसऱ्या हिअरिंगमध्ये सांगितले की 1563 विद्यार्थी ज्यांना ग्रेस मार्क देण्यात आले त्या संदर्भानं तेवढ्याच विद्यार्थ्यांची एकतर त्यांना 2 ऑप्शन द्या, त्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावी लागेल अथवा मग दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे तुमचे ओरिजिनल मार्क्स आहेत ते स्वीकारावे लागतील विदाउट ग्रेस. आजच्या हिअरिंगमध्ये असं म्हटलं जातं की सुप्रीम कोर्टाने NTA ला फटकार लावली आणि काय या स्वरूपामध्ये चर्चा
मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्याला ऐकायला मिळतात. पण याच्यात एक गोष्ट निश्चित आहे, सुप्रीम कोर्टाने आजही जे सांगितलं असं संबंधित तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की NTA जे काही घडलंय ते सांगावं आणि त्याच्यावरती योग्य ते शासन त्याला केलं गेलं पाहिजे, संबंधित व्यक्तीला पेनलाइज झाले पाहिजे. हा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला. पण एक आहे की लोकांचं जे म्हणणं आहे की रिनीटच्या संदर्भामध्ये, पण आज सगळ्यात तरी रिनीटच्या संदर्भामध्ये ना तर NTA, ना तर सुप्रीम कोर्ट, ना तर केंद्र शासन या तिघाकडूनही रिनीटच्या संदर्भामध्ये कुठलंही सुतोवाच अद्यापर्यंत झालेलं नाही. हा एक ह्याच्यातला खूप महत्वाचा फॅक्टर जो आपण दुर्लक्ष करू शकत नाही. न्यायालय, मी नेहमी करता हे मानतो की न्यायालय हे प्रूफ्सवरती चालतं, भावनिक अनुषंगाने केले गेलेले आपण चालत नाही. म्हणून मग आता वेगवेगळ्या ह्यांनी, मग ते युट्यूबर्स असतील, काही टेक्नो किंवा एडुटेक असतील, यांनी जे अपील्स तिकडे दाखल केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून पाहावं लागेल आता 8 जुलैला वगैरे जे काही हिअरिंग आहे किंवा 30 जूनचा जो रिझल्ट येतोय तोही खूप महत्वाचा आहे. कारण 30 जूनच्या रिझल्ट नंतर सगळे रँक बदलणार आहे. म्हणजे ह्या 1563 विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये जरी एखादी गोष्ट झाली तरी त्याच्या माध्यमातून नंतरचे सगळे रँक्स कमी जास्त होणार. हे एक. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो बोलला जातोय की मध्यंतरी काय झालेलं होतं की 1 दिवसासाठी काहीतरी NTAचं पोर्टल बंद होतं, नंतर रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि त्याच्यात जवळपास 1.5 ते 2 लाख रजिस्ट्रेशन सुरू झाले. आणि आणखी एक प्रवाद असा आहे की त्याच्यामधले जवळपास 24,000 विद्यार्थ्यांचे मार्क एक्सेप्शनली वाढलेले दिसतात. मग हा जो मुद्दा, याला पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्ट आणि NTA किंवा केंद्र शासन कसं डील करत आहे याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की ज्या पद्धतीनं दिवस निघून जातात, म्हणजे बघा 5 मेला परीक्षा झाली आणि आता आजची तारीख आहे जवळपास 18 जून. 8 जुलैपर्यंत परत काही पॉसिबिलिटी दिसत नाही कुठल्या म्हणजे वेगळ्या ह्याची. तर 2 महिन्याच्या अवधीनंतर मला थोडी साशंकता आहे रिनीटचं डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्ट देईल का याच्या संदर्भात. आणि म्हणून हा एक खूप महत्वाचा याच्यामधला कन्सर्न आहे की विनाकारण पॅनिक नव्हता. हे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत, तर कुणाला नाकारता येणार नाही. बट सोल्युशन काय काढलं जातंय ह्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा आपल्याला पेशन्स आपल्यापैकी प्रत्येकाला ठेवावे लागणार आहेत. कारण अगदी टॉपर असणारे 710, 715, 690, 670, 660 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, असेही विद्यार्थी मला मेसेज करतायत किंवा फोन कॉल करतात, सर रिनीट होणार आहे का, पालक आमच्या मागे लागले, पुन्हा अभ्यासाला लागले. मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही हाच मुद्दा सांगायचा आहे की आणखी काही दिवस आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल, जेणेकरून काही गोष्टी क्रिस्टल क्लिअर होतील. कारण याच्यामध्ये NTA, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सुप्रीम कोर्ट तिघांकडूनही हा मुद्दा कुठेही अद्यापर्यंत स्पष्ट झालेला नाहीये रिनीटच्या संदर्भामध्ये. म्हणून आता तरी इमिडिएटली रिनीटच्या संदर्भामधलं कुठलं भाकीत करणं संयुक्तिक ठरणार नाही. आता एक ना सर मी काय पॉईंट क्लिअर केले ते 67 विद्यार्थ्यांचा तर पॉईंट क्लिअर झालेला आहे की त्यांना ग्रेस मार्क्स भेटलेले, म्हणून त्यांना 720 पैकी 720 मार्क आले. आणि जे बाकीचे जे 1563 येस, त्यांचं आता सुप्रीम कोर्टने त्यांना आदेश म्हणजे असं सांगितलेलं आहे तुम्ही एक तर ओरिजिनल मार्क घ्या किंवा मग रिनीट द्या. त्यांचं असं आहे का ज्यांना जे त्यांची चॉईसवर आहे का ते रिनीट द्यायचे? हा, त्यांना ते सुप्रीम कोर्टानं चॉईस दिलेली आहे. एक तर तुम्हाला जे जुने मार्क्स मिळालेले आहेत विदाउट ग्रेस, ज्याच्यामध्ये ग्रेस पकडला जाणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी ते तरी स्वीकारायचे किंवा मग त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची नीटच्या संदर्भात. ही चॉईस आहे का कंपल्सरी? नाही, हे चॉईस चॉईस आहे त्यांच्याकडे. दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणाला 67 विद्यार्थ्यांच्या संदर्भात, तो परत एक गोंधळाचा विषय आहे. कारण एकाच सेंटरवरचे 8 विद्यार्थी ते टाइम लॉस झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना हे मिळालेलं होतं, काय म्हणायचं त्याला, ग्रेस मार्क वगैरे मिळालेले होते. म्हणून तो आकडा तसा आपल्याला फुगलेला दिसतो. येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या वेळेला हे सगळं रिडिझाईन होईल त्यावेळेला बऱ्याच मोठ्या संख्येनं तो आकडा कमी झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 719, 718 वरील विद्यार्थी देशातनं
निघून गेलेले एक ग्रेस मार्क मुळे झालं ते ऑब्व्हियसली ते ग्रेस मार्क मुळे झाले. आता हे 8 स्टुडंटचा कोइन्सिडन्स आहे का काय विषय? नाही, कोइन्सिडन्स वगैरे विषय नाहीये. ते सरळ सरळ ग्रेस मार्क ज्यांना मिळालेले आहेत ते 8 विद्यार्थी आहेत. ते 8 विद्यार्थी ह्याच्यातनं आपोआप डिसअपिअर होतील जर त्यांचे मार्क्स ऍक्च्युअली 720 वगैरे नसतील तर. त्यांच्या ओरिजिनल मार्कावरती येतील, किंबहुना नसेल तर मग आता 23 जूनला जे नीट होणार आहे त्याच्यात 23 जूनला त्याच्यात जे काही त्यांचे मार्क्स येतील त्याच्या आधारे तो त्यांचा ओरिजिनल स्कोर त्यांना दिला जाईल. असं ते सगळं मिळून एक प्रकरण. हे 8 स्टुडंट असं जास्त मोठी गोष्ट नाही का? मागे बसलेले 8 कसं काय आला? नाही, गोष्ट मोठी म्हणाल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी इमॅजिन करू शकत नाही की कारण दिवस ना रात्र हे विद्यार्थी नीटचं प्रिपरेशन करतात. हा दुहेरी लॉस आहे. हे केवळ आणि केवळ ग्रेस मार्क्सचा विषय नाही आहे. हा विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून जे मार्क्स मिळवलेले आहेत त्याच्यावरती एक प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे. हे काय साधं नाहीये. हे मॅटर म्हणजे एवढं इझी गोईंग नाहीये. परंतु हेही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत की हे जे सगळं केलंय का एक पर्टिक्युलर 10, 20, 50 लोक आहेत जे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर त्या पर्टिक्युलर लोकांच्या चुकीच्या वागण्याचा त्रास संबंध देशाला आणि विशेषतः हे जे 24 लाख विद्यार्थी ज्यांनी या वर्षीची नीट एक्झाम दिलेली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना होतं, एक्सेप्ट ज्यांना हे ग्रेस मार्क सो कॉल्ड मिळालेले आहेत ते सोडून बाकीच्या प्रत्येकाला याचा खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्रास होतो. आता हे तर झालं क्लिअर. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये जे स्कॅम वगैरे झालाय त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आता समोर आल्यात एनटीएच्या, अशी तुम्हाला कुठल्या गोष्टी वाटतात? खूप आहे ना. म्हणजे एनटीए हे एक स्वायत्त अशा स्वरूपामध्ये एक सर्वोच्च परीक्षा संस्था म्हणून आज देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये मानली जाते. त्याला आम्ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षा संस्था म्हणून नाव दिलेलं आहे, राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणून. म्हणजे त्याच्याकडनं किती ट्रान्सपरंट काम होणं गरजेचं आहे. इव्हन एखाद्या विद्यार्थ्याला बरं हे काही असं नाहीये की हा प्रश्न फक्त नीटच्या संदर्भामध्ये. याच्या अगोदर जेईच्या विद्यार्थ्यांनी खूप ओरड केलेली होती. परंतु तिथं कसं आहे की ऑप्शन्स खूप सारे आहेत विद्यार्थ्यांकडे म्हणून खूप तो मुद्दा तेवढासा तोल नाही पकडू शकला. मग ते दबलं गेलं. पण आता इथं काय झालंय की जर सपोज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर नाही लागला आणि प्रायव्हेटला विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीच्या जर जायची पाळी आली तर अगदी वर्षभराची फीस 8 आणि 10 लाख रुपये आहे ना. आणि त्यामुळं 4-4.5 वर्षाचे 50 लाख, 60 लाख, 70 लाख तुम्हाला डीमडला जावं लागलं तर 1 कोटी, NRI कोट्यातून घ्यावं लागलं तर 1.5 कोटी. हे असे सगळे आकडे वाढत जाणारे हे फिगर्स आहेत. आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हा आपल्याला प्रकर्षानं जो जाणवतोय तो नीटच्या संदर्भामध्ये जाणवतोय. एनटीएची भूमिका अतिशय पारदर्शक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं इंडिव्हिज्युअली रेकॉर्ड त्याच्या गरजेनुसार एनटीएनं देणं ही पहिली गोष्ट आहे. त्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क तुम्ही नुसतं पर्सेंटाईल देता. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं पर्सेंटाईल देता. ते पर्सेंटाईल गोंधळाचं वाटतं. टोटल मार्क जरी तुम्हाला हे दिसत असले कशाच्या आधारे ते पर्सेंटाईल काढले. बरं, तुम्ही टोटल मार्क 715 देता 720 पैकी पडलेले किंवा 710 देताय, 700 देताय, जे काही त्या विद्यार्थ्याला मिळालेले. मग विषयाचे मार्क पण त्याच पद्धतीने द्या ना तुम्ही. तिथं पर्सेंटाईल द्यायची काय गरज आहे? हा एक माझा महत्वाचा मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट, पोर्टल बंद पडल्याच्या नंतर एनटीएनं ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेणं गरजेचं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगायला हवं होतं की अशा अशा टेक्निकल रिझन्समुळे हे झालेलं आहे, कुणी काळजी करण्याचं काही कारण नाही. तिथंही ते गप्पच राहील. तिसरा महत्वाचा मुद्दा, पेपर फुटी झाली नाही असं एनटीएचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते सिद्ध होईल त्यावेळेला सिद्ध होईल. चौथा महत्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीनं ग्रेस मार्क दिले गेले, लोकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर एनटीएने उत्तर दिलं. लक्षात आलं, लोकांच्या जेव्हा लक्षात आलं त्या प्रेस नोटवरनं की कोणाला 719 आहेत, 718 आहेत, 717 आहेत, तेव्हा लोकांनी प्रश्न विचारले असं कसं काय. मग यांच्या अधिकाऱ्यांना आणि एनटीएला जाग आली आणि ते म्हणतायत की आम्ही असे ग्रेस मार्क दिले. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींची ऍडिशनल इन्फॉर्मेशन एनटीएनं प्रत्येक स्टेक होल्डरला ऍडिशनली देणं गरजेचं आहे.
ब्राउशरमध्ये याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेला ही पारदर्शकता मेंटेन राहील, कारण हा देशातल्या एका खूप मोठ्या स्पर्धात्मक आणि काय म्हणायचं एंट्रन्स एक्झामिनेशन, प्रवेश परीक्षेचा हा खेळखंडोपा होणं देशाला परवडणारी गोष्ट नाहीये. तरुण पिढीच्या मनावरती एखाद्या शिक्षण संस्थेबद्दल आमच्या देशाच्या शासन व्यवस्थेवरती हे प्रश्नचिन्ह निर्माण होते. आणि लक्षात करणार कोण, हे अधिकारी कोणते, परंतु प्रश्नचिन्ह शासन व्यवस्थेवरती निर्माण होते. म्हणून हे सोपी गोष्ट नाहीये. या पद्धतीचा घोटाळा अतिशय गडबडीची गोष्ट आहे. परंतु ठीक आहे, जे झालंय ते झालंय. त्याच्यातून आता काहीतरी मार्ग लवकरात लवकर केंद्र शासन, सुप्रीम कोर्ट आणि NTA या तिघांनी मिळून घ्यायचं. तुम्हाला रिनीट घ्यायची आहे तर ताबडतोबीनं विद्यार्थ्यांना सांगा आम्ही घेतोय म्हणून. नाही घ्यायची आहे तर मग आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये रिनीट होणार नाही. ह्याच्यातल्या जेवढ्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही वाईप आउट करतो आणि एक पारदर्शक निकाल पुढच्या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 30 तारखेपर्यंत किंवा काहीतरी आम्ही समाजाच्या समोर, या देशातल्या या 24 लाख विद्यार्थ्यांच्या समोर आणि त्यांच्या पालकांच्या समोर ठेवतो. हे NTA पुढच्या काही दिवसामध्ये सांगावं लागेल, कारण ही आता पॅनिक मोडवरती सिच्युएशन चाललेली आहे. कारण इतके दिवस काय होतंय की ज्या विद्यार्थ्यांना मार्क नाहीयेत ते विद्यार्थी नीटच्या विरोधामध्ये मोर्चेबांधणी करतात. परंतु आता मात्र ज्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत तेही पॅनिक व्हायला लागलेले, त्यांचे पॅरेंट पण पॅनिक व्हायला लागलेले, आणि ही खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट व्हायला लागलेली असं माझं वैयक्तिक मत आहे. आता सरनी तर जेईचा विषय काढलेला, तर जेई वाल्यांना 4 चान्स असतात वाटतं वर्षात, 2 संधी असतात. 2 असतात सॉरी. तर त्या नीट्स वाल्यांसोबत असं का, त्यांना एकच संधी का? नाही, जेईला 2 संधी हा विषय असा आहे की बरोबर आहे, म्हणजे तार्किक दृष्ट्या तुमचा मुद्दा अतिशय हे आहे, परंतु ती ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, ही ऑफलाईन एक्झामिनेशन. दुसरी पेन पेपर मोड आहे, ही जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आहे, ही पेन पेपर मोडवरची आहे. पेन पेपर मोडची एक्झामिनेशन ही तेवढ्या फ्रिक्वेंटली, सातत्यानं 24 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा पुन्हा घेणं ही साधी सहज गोष्ट नाहीये. म्हणून साहजिकच NTA हा घेतलेला निर्णय असावा असं मला वाटतं. दुसरं आहे की ज्या वेळेला आपण CBT म्हणतो, काही लोक असेही मागणी करतायत सध्या की नीट सुद्धा CBT घ्या, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग घ्या, पण त्याच्यात शासनाचे रिसोर्सेस लिमिटेड आहे. शासन दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेवरती आधारित आहे, म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट वरती आधारित आहे ह्या परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. पण त्यांची विश्वासार्हता काय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तिथे पेन पेपर बेस्ड एक्झामिनेशन शिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय NTA कडे नाहीये. आता या सर्व तुमचं सोल्युशन काय? म्हणजे विद्यार्थी पॅनिक झाले, पालक पण एवढे झाले, 11वी 12वीचं काय संबंध नाही, ते पण म्हणजे डिमोटिवेट होत चालले. डिमोटिवेट होत चाललेत म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय, हा परीक्षेवरचा विश्वास उडत चाललाय. आणि सोल्युशन एवढंच आहे की मी जसं मगाशी म्हणालो तुम्हाला की ह्याच्यातले 3 ज्या महत्वाच्या कन्सर्न इन्स्टिट्यूट्स आहेत, एक केंद्र शासन, नंबर 2 NTA आणि नंबर 3 सुप्रीम कोर्ट. या तिघांनी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि NTA ने मिळून सुप्रीम कोर्टाच्या समोर काहीतरी प्रोग्राम चॉकआउट करून द्यावा लागेल, आणि सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये इमिडिएट इंटरव्हीन करून जर रिनीट घ्यायची असेल तर तसं सोसायटीला सांगावं लागेल, देशाला सांगावं लागेल की रिनीट इज गोइंग टू बी हेल्ड विदिन एवढ्या दिवसांमध्ये. नसेल तर कुठल्याही स्थितीमध्ये रिनीट होणार नाहीये. त्याच्यातल्या डिस्क्रिपन्सी दूर करून जो ओरिजिनल रिझल्ट आहे तो लवकरात लवकर लावला जाईल आणि अकॉर्डिंगली रँक्स दिले जातील. हे तरी आमच्या या 3 संस्थांनी मिळून किंवा सुप्रीम कोर्टानं आपल्याला सांगावं लागेल, जेणेकरून हा चिघळलेला जो वाद आहे तो कुठंतरी शमू शकेल. तोपर्यंत हे शमणं शक्य नाही. आता सोल्युशन वगैरे तर झाले गोष्टी. आता कट ऑफ वरती थोडीशी चर्चा करूया. तर तुमचं काय मत आहे कट ऑफ बद्दल? ओपनचा कट ऑफ की आता हे कट ऑफ परत याच्यातनं काय काय गोष्टी 30 जूनच्या रिझल्ट नंतर हे होतात, त्याच्यावरती कट ऑफ रिडिझाईन होऊ शकतात. एक तर बेसिकली हे खरंच फक्त 1563 विद्यार्थ्यांचा मुद्दा जर असेल तर फार कट ऑफ खालीवर होणार नाही, म्हणजे 100-200 न 300 न जास्तीत जास्त ते कट ऑफ चेंज होतील समजा. परंतु
जर समजा ती संख्या मोठी असेल आणि त्याच्यातल्या सगळ्या डिस्क्रिपन्सीज किंवा सगळ्या त्रुटी काढून टाकल्या आणि बऱ्यापैकी जर कट ऑफ कमी जास्त झाला म्हणजे रँकिंग कमी जास्त झाली ते काढल्यामुळे है ना, तर मग मात्र 4-2 हजारांनी 10-5 हजारांनी जर या स्वरूपामध्ये जर चेंजेस आले ऑल इंडिया रँक्स मध्ये किंवा नंतर SML मध्ये सुद्धा, त्यावेळेला मात्र बऱ्यापैकी कट ऑफ हे खाली येऊ शकतात. परंतु एकूण पेपरची डिफिकल्टी लेवल या वर्षीची कन्सिडर करता जरी मोठ्या स्वरूपामध्ये रिझल्टमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये चेंजेस झाले ते जरी कन्सिडर केले तर 570च्या आसपास 565-570, आणि जर नाही झाले हाच रिझल्ट कंटिन्यू राहिला एक्सेप्ट 1563 विद्यार्थी, तर आपण हे लक्षात घ्या की सेमी गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ असेल तो 585चा आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 85% मधला जो कट ऑफ असेल तो 650च्या आसपास कुठेतरी ±5च्या रेंजमध्ये राहू शकतो. 625 ±5 हे जर आहे ती स्थिती राहिली तर. परत आणि जर समजा काही रिझल्ट मध्ये मेजर चेंजेस आले तर सेमी गव्हर्नमेंट 570 पर्यंत येऊ शकतं आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा साधारणपणाने 605च्या रेंजमध्ये ±5च्या कुठेतरी त्याच्यामध्ये असू शकेल. आता मी अनरिझर्व कॅटेगरीच्या संदर्भामध्ये सांगितलं. हा ओपन कॅटेगरीच्या, बाकीच्या कॅटेगरीच्या संदर्भामध्ये ते हे होत जाईल त्या रेस्पेक्टिव्हली ते कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन नुसार ते खाली येईल थोडस. आता अजून एक क्वेश्चन आहे की म्हणजे आता समजा ह्या वर्षी ज्यांना 550 मार्क पडले ते म्हणजे एक विद्यार्थी भेटला त्याला 550 पडले, तो मला विचारत होता की BAMS घेतलं पाहिजे का रिपीट केलं पाहिजे, कारण आता पुढच्या वर्षी तर असं काय झालं आणि त्याचा स्कोर 600 जरी आला तरी त्याला MBBS जर नाही भेटलं, त्याला BAMS घ्यायचं वेळ आली, त्याला किती रिग्रेट होईल की मागच्याच वर्षी घेतलं असतं, आता आपण सेकंड इयरला गेलो असतो. असे की याच्यात दोन महत्वाचे मुद्दे की हा जो 550 वाला विद्यार्थी आहे त्याचा कितवा चान्स आहे. सपोज ऑलरेडी त्यानं 2-3 चान्सेस कम्प्लीट केलेले असतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी जे त्याला मिळेल ते त्यांनी घ्यायला पाहिजे. पण पहिला किंवा दुसरा चान्स घेताय आपण तर निश्चितपणाने तुम्ही खूप क्लोज गेलेले आहात, सरेंडर करून फाईट करण्याची स्ट्रगल करण्याची भूमिका घ्या आणि आणखी एकदा प्रयत्न करा. आणि आपण जे म्हणतो की पुढच्या वर्षी एवढा कट ऑफ वाढेल तेवढा कट ऑफ वाढेल, भविष्याच्या उदरात काय लपलेलं आहे हे आज आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला घाबरून मी घरात बसेन असं जर म्हणाला तर ते अडचणीचं ठरतं आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांशी कॉम्प्रोमाइज करता. कारण MBBS डॉक्टर असणं आणि BAMS डॉक्टर म्हणजे क्वालिफिकेशनली BAMS हा आयुर्वेदिक मधली सर्वोच्च डॉक्टरची डिग्री, परंतु समाजामध्ये आज ही प्रायोरिटी ना हायएस्ट मेरिटला हे MBBS क्लोज होत असल्या कारणाने त्यामुळं म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांची जी इच्छा असते ती MBBSच्या संदर्भात. तर विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं की आपण 2-2, 3-3 अटेम्प्ट ऑलरेडी केलेले आहेत, 3-3 अटेम्प्ट ऑलरेडी केलेले आहेत आणि आपण जर त्या तिथे आहोत ज्या एका विशिष्ट फेजला आता जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं डेफिनेटली त्यांनी BAMS BDSच्या संदर्भामध्ये विचार करावा. परंतु जर सपोज त्या विद्यार्थ्यांचा पहिला दुसरा वगैरे चान्स असेल सपोज तर त्यांनी निश्चितपणाने ते, कारण ते खूप क्लोज गेले, तुम्ही जे शॉर्टफॉल आहे तो खूप झालं तर ते 30-40 मार्कांचा आहे आणि तुम्ही 100 मार्काची उंची जर पकडली ऍव्हरेजली तर मग पुढच्या वर्षी तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट MBBS कॉलेजमध्ये असू शकता. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो सरेंडर करू नये असं माझं या विद्यार्थ्यांना सजेशन असेल. इथे मी एक डार्क रियालिटी सांगतो तुम्हाला. आपण म्हणतो की प्रत्येक जण कोणाला पण विचारलं की MBBS घेतलं पाहिजे का BAMS, तर ते म्हणते त्याच्यावर काय डिपेंड असतं, आपल्यावर असतं वगैरे वगैरे. म्हणजे ग्राउंड लेवलला जेव्हा आपण जातो तेव्हा म्हणजे प्रत्येक जण आता गावाकडे वगैरे बघितलं तर ते पण आता विचारायला लागले की कुठले डॉक्टर MBBS आहे का BAMS आहे, तर MBBS ला जास्त प्रायोरिटी असते. म्हणजे थिंकिंग त्यांच्याबद्दल व्ह्यू तसा असतो. तर आता अजून एक क्वेश्चन आहे की सोशल मीडियावरती काही इन्स्टिट्यूट आहेत ते काय करायला लागलेत की आम्ही हायकोर्टमध्ये चाललो, सुप्रीम कोर्टमध्ये चाललो, तर तुम्ही पण याला सपोर्ट करा आणि तुम्ही हे फॉर्म भरा, याच्यात तुमचा नंबर तुमची माहिती द्या आणि मग ही सगळी माहिती आमच्याकडे येईल, मग आम्ही ह्याच्यावर काहीतरी करू. म्हणजे त्यांचा मेन मोटो असा मला वाटायला लागलाय की तुमची माहिती आम्हाला द्या आणि मग त्याच्या नावाखाली ते दुसरे
म्हणजे त्याच्या नावाखाली त्यांचं असं म्हणतं की आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये हे रिप्रेझेंट करतो. तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे दोन गोष्टी असू शकतात, एक हिडन मोटिव्ह वाले आणि एक क्लिअर कट मोटिव्ह आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा, असा एक वर्ग असू शकतो. आणि दुसरा एक वर्ग असू शकतो ज्याचे हिडन मोटिव्ह आहेत, म्हणजे काही म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे किंवा आडून काहीतरी डेटा गोळा करणे वगैरे, असे दोन फॅक्टर्स असू शकतात. तर नेमकं आपण कुणावरती विश्वास ठेवतोय आणि कुणाला आपला डेटा, आपली माहिती पुरवतोय, याचाही विद्यार्थी आणि पालकांनी खूप जबाबदारीने विचार करणं गरजेचं आहे. जेणेकरून, कारण तुमचा डेटा म्हणजे किती संख्येनं तुम्ही कुणाकडे तरी आपलं सगळे डेटा पुरवताय आणि ते सुप्रीम कोर्ट नाही बघत बसणार. सुप्रीम कोर्ट फक्त व्हॅलिड प्रूफ्स तपासून पाहणार आहे. म्हणून आंधळेपणानं कुठेही पुढे जात असताना पालकांनी याही गोष्टीची खबरदारी घ्यावी की आपली इन्फॉर्मेशन, आपला डेटा आपण किती स्वरूपामध्ये समोरच्याला शेअर करतोय त्याची, आणि ही खबरदारी विद्यार्थ्यांनी पालकांनी घ्यायची. आता डेटाचा विषय आला तर मला अशी एक ऑफर आली, म्हणजे माझं युट्यूब चॅनल एज्युकेशनच्या ह्याच्यामध्येच आहे ना, बरोबर, तर ते मला अशी ऑफर आली की तू पण असं फॉर्म भरून घे यांच्याकडनं, आम्हाला एवढे नंबर दे, तुला एका नंबरचे 100 रुपये देणार आम्ही, असं म्हणजे ऑफर आली. त्यांना म्हणलं कशासाठी पाहिजे, तर ते म्हणले की आम्ही स्टुडंट्सला रशियाला पाठवतो आणि तुला ह्याच्याबद्दल कमिशन पण देणार आम्ही. म्हणजे ते थोडक्यात असं होतं की त्यांना मॅनिप्युलेट करणार आम्ही. आता पुढच्या वर्षी असं होणार, त्यांना थोडी भीती घालणार. आणि ते मला म्हणत होते तू कमिशन देतो असं तसं, पण मी आज सर सोबत सांगतो की मी असली गोष्ट कधीच करणार नाही. कारण ऑनेस्ट राहिलं तरच ही गोष्ट म्हणजे लास्ट पर्यंत टिकत असते. करेक्टच आहे. अशा गोष्टी कधीच तुम्ही पण करू नका की तुम्ही पण असं फॉर्म भरायला वगैरे जाता कुठं ऑनलाईन, ह्या गुगल फॉर्म आमचा भरा, आमच्या म्हणजे ती XYZ क्लासवाले असते तर ऑनलाईन टीचिंग करते, तुमची माहिती द्या वगैरे, नंतर ती माहिती त्यांच्या ह्याला ऍड करते ती आणि त्यांना ऍड्स पाठवत राहते व्हॉट्सअपला. एक लक्षात घ्या, सध्या चेन मार्केटिंगचे युग आहे. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं. शक्यतो पालक आणि विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की माहिती मिळणं वेगळी गोष्ट आहे, माहिती मिळवणं वेगळी गोष्ट आहे, आणि आपला डेटा चोरून कुणाला तरी विकला जाणं ही वेगळी गोष्ट आहे. हे डिफरन्स आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवलेला असतो एकतर, आणि नंतर अशा गोष्टी अगदीच. आता सर तुम्हाला असं नाही का वाटत की जी UPSC एक जी अशी कंडक्टिंग बॉडी IAS वगैरे एक्झाम घेते, तर नीटचा पेपर पण तर त्यांनी घेतला तर अशा काही गोष्टी घडणार नाहीत? म्हणजे कसं आहे की शेवटी NTA काही एक नीटचीच परीक्षा घेत नाही. NTA JEE मेन्सची एक्झामिनेशन घेतात. NTA तुमच्या ह्याच्या म्हणजे रिसर्च ओरिएंटेड किंवा GRF शी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशन घेतात. नेट नावाची परीक्षा सेट जशी असते राज्यामध्ये, तशी नेट पण NTAच घेतात. परत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याची एंट्रन्स टेस्ट NTA घेतात. NTA एवढी साधी बॉडी ठेवलेली नाहीये. जेवढं UPSCचं केटर आहे किंवा ज्या पद्धतीचा दर्जा हा UPSCच्या संदर्भामध्ये आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला आहे, अगदी त्याच दर्जाची ही पण बॉडी आहे. इथे एक IAS ऑफिसर म्हणजे IAS ऑफिसरची फौज त्यांनी NTA वरती बसवली. दुर्दैवाने काही चुकीच्या प्रवृत्ती या त्या बॉडीमध्ये घुसवण्यात आल्या किंवा घुसल्या, या गोष्टीमुळं ह्या सगळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या राशीला या गोष्टी येत असतात. म्हणून याच्यात सगळ्यांचीच जबाबदारी आहे. म्हणजे आता एक असंही ऐकलं जातं, म्हणजे काय सत्य आहे का असत्य आहे मला माहित नाही, की महाराष्ट्रामधले काही विद्यार्थी हे दुसऱ्या राज्यामध्ये प्रिपरेशन इथं आहे परंतु दुसऱ्या राज्यात जाऊन परीक्षा देत आहेत. म्हणजे हे खूप छोटे पण महत्वाच्या गोष्टी आहेत. मग तू कशाच्या आधारे ती मुलं तिकडे जाऊन परीक्षा देत आहे, काय सोर्सेस आहेत, त्याचं ऍडमिशन कुठं आहे का त्या राज्यामध्ये जिथं त्यानं परीक्षेला गेलेला आहे, अगदी 12वी बोर्डाचं त्याचं ऍडमिशन तिथं आहे का जेणेकरून तो तिथे गेला. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टींचं जर तुम्ही हे केलं तर मला असं वाटतं की याच्यातले सगळे लूप होल्स हे वाईप आउट होतील आणि पुन्हा एकदा NTA ला पूर्वीची ग्लोरी मिळेल. त्यामुळं काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं सगळं NTAच हे आहे असं म्हणणं
त्यांचे रेप्युटेशन पण खराब होतं. त्याचं रेप्युटेशन खराब होतं, त्या बॉडीचं रेप्युटेशन. अगेन थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा टाइम देऊन धन्यवाद. डाऊट्स क्लिअर केले. थँक्यू व्हेरी मच. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, म्हणजे इथं जेव्हा मी आज ह्याच्यात आलो ट्युशन एरियामध्ये, म्हणजे तुमच्या विद्याराधनामध्ये, तर त्या टायमिंगला सगळी तुमची मॅनेजमेंट वगैरे ती सगळे एकदम सपोर्टिव्ह वाटले मला. ज्यांना कुणाला कॉल करायला गेलं की ते सांगत होते की असं असं कॅमेरा वगैरे सेटअप वगैरे करते. तर ही सपोर्टिव्ह टीम वाटली मला खूप जास्त. तुमच्या टीमला पण खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू. आणि व्हेरी मच. अजून एखाद्या व्हिडिओ सोबत भेटूयात सर सोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.